हरे नमः। धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, भासे जना भुवरी, भासे जना भुवरी, दीक्षा देऊनि जो जगतिया, दीक्षा देऊनि जो जगतिया, बद्धास हो उद्धरी। वाणीने वदता भागवती कथा, वाणीने वदता भागवती कथा, व्यासाप्रती भासला, व्यासाप्रती भासला, तो हा गुरुश्री जनार्दन असा, तो हा गुरुश्री जनार्दन असा, पाटांगणी शोभला। पाटांगणी शोभला। सद्गुरुनाथ महाराज की जय। हरे नमः। श्री शुकोवाच एवं विज्ञापितो राजन भगवान देवके सुता एकांतिनं प्रियं नृत्य मुद्धवं समभाषत। भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले आणि शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात। याप्रमाणे भगवान गोपाल कृष्ण आणि सर्व यादव या पिंडारक क्षेत्रावर आल्यानंतर भगवान गोपाल कृष्ण आता निजधामाच्या तयारीला लागलेले आहेत। याच वेळेला उद्धव मोठ्या धावत गडबडीत भगवंताचा शोध घेत आले आणि उद्धव भगवंताला म्हणू लागले, हे देवा, अहो आपण निजधामाला चाललेल्या आहात, मलाही तुम्ही घेऊन जा निजधामाला। अहो मी तुमच्या कायम सोबत होतो, तुमच्या शय्यासन तुमच्या बरोबर मी निद्रा केली, तुमच्या बरोबरच मी उठलो, तुमच्या बरोबर मी जेवण केलं, तुमच्या बरोबर मी फिरलो, तुमच्या बरोबर संवाद केले, तुमच्या बरोबर जलक्रीडा केली। हे देवा, तुम्ही आणि मी काही वेगळा नाही, मग मला सोडून का जाता? मग भगवान म्हणतात, अरे उद्धवा, हे पहा, आता हे सगळे यादव लवकरच मृत्यूपंथाला लागणार आहे। ब्राह्मणाचा शाप त्यांना झालेला आहे आणि माझी इच्छा सुद्धा हीच आहे, पण माझ्या ज्ञानाचा अधिकारी हा माझ्या पैकी कोणी नाही। माझे मुलं नाहीत, नातू नाहीत, पणतू नाहीत, पडपंतू नाहीत, कोणी नाही। कारण तुकाराम महाराज म्हणतात, संतांचे ते पुत्र नव्हती संत। अहो संतांची मुलं झाले म्हणून ते काय संत होतात का? संतत्व हे निर्माण करावं लागतं, संतत्व जन्माने प्राप्त होत नसतं, संतत्व आपल्याला अर्जित आहे, प्राप्त करून घ्यावं लागतं साधनेने। तेव्हा माझ्या मुलांना फक्त भोग संपत्ती तेवढीच प्रिय आहे, त्यांना ज्ञान संपत्ती प्रिय नाही। आणि म्हणून माझ्या जवळच्या ज्ञानाचा अधिकार, जसा मी अर्जुनाला गीतेमध्ये उपदेश केला, आता तुला सुद्धा मला उपदेश करायचा आहे आणि हे ज्ञान तू सगळ्या जगामध्ये प्रसृत कर। आज योगायोगाने दिवाळी आहे आणि माऊलीने शब्द वापरलाय की ही ज्ञानाची दिवाळी, योगिया पाही निरंतर। अविवेकाची काजळी आपण फेडली पाहिजे। अहो दिवाळी काय 4 दिवसाचीच आहे काय? दिवाळी म्हणजे आपल्याला काय वाटतं? दिवाळी म्हणजे काय? दिवे लावणं। दिवाळी म्हणजे काय? चांगलं चुंगलं पदार्थ खाणं, त्याचप्रमाणे चांगलं स्नान करणं, तेल लावणं म्हणजे दिवाळी नाही। नवीन कपडे घालणं म्हणजे दिवाळी नाही। दिवाळी म्हणजे काय? अविवेकाची काजळी, आपल्या अंतःकरणातली बुद्धीवरची काजळी बाजूला काढली पाहिजे आणि विवेक दीप उजळी, विवेक रूपी दिवा उजळला पाहिजे। असा नुसता दिवा समईचा लावून उपयोग नाही, पणतीचा दिवा उपयोग नाही लावून, तो विझून जातो। पण विवेकाची आपल्याला उत्पत्ती आपल्या अंतःकरणामध्ये ज्ञान रूपाने केली पाहिजे। म्हणून अविवेकाची काजळी फेडून विवेक दीप उजळी, विवेक रूपी दिवा आपल्या अंतःकरणात पेटला म्हणजे रोजच दिवाळी आहे। ते म्हणतात योगिया पाहे दिवाळी निरंतर, रोज दिवाळी आहे, पण आपल्या अंतःकरणात दिवा पेटवा। हा दिवा कोणता? ज्ञानाचा दिवा। आणि हा ज्ञानाचा दिवा भगवंतानी उद्धवाच्या अंतःकरणामध्ये पेटवला आणि म्हणून उद्धव मुक्त झाला। याप्रमाणे आज पाडव्याच्या निमित्ताने सर्वांना शुभ अशा प्रकारचे आशीर्वाद देतो आणि संस्थान देवता आपल्या सर्वांचं कल्याण करो अशा प्रकारची अपेक्षा करतो। ज्ञान विज्ञान संयुक्त आत्मभूत श्रीराम। आणि मग उद्धव म्हणतो, हे देवा, मला तुम्ही ज्ञान सांगा। नश्वरम गृह्यमाणंच विद्यमाया मनोमयम। हे शरीर नश्वर आहे, हे जग नश्वर आहे आणि
आम्हाला जर नश्वरतेतून बाहेर पडायचं असेल, जे नश्वरता आहे, क्षणभंगुरता आहे, ही या सगळ्या जगाची आहे, देहाची आहे, त्याचप्रमाणे लौकिक पंचमहाभूताची आहे. परंतु आम्हाला दोषबुद्ध्याभयाती तो निषेधांना निवर्तते. आपण या लौकिक जगाच्या केवळ क्षणभंगुरत्वापासून जर आपल्याला मुक्त व्हायचं असेल तर प्रत्येकामध्ये दोष पाहिले पाहिजेत. प्रत्येक गोष्टीत दोष पाहिले पाहिजेत. साखर आवडते, साखरेचा पदार्थ फारच आवडतो, अहो जास्त खाऊ नका, डायबिटीस होईल, हा दोष. ते म्हणतात दोष बुद्धी प्रत्येकात पहा. प्रत्येक गोष्टीमध्ये दोष पाहिले, सांसारिक गोष्टीमध्ये, म्हणजे आपल्याला संसारातून निवृत्ती घेता येते, संसारातून निवृत्त होता येतं. दोषबुद्ध्यो भयात येतो. आणि जेव्हा आपल्या अंतःकरणामध्ये प्रत्येक गोष्टीचे दोष दिसतात, हे का वाईट आहे पाहिलं पाहिजे. तात्पुरतं चांगलं आहे, पण अति घेणं वाईट आहे. अति सर्वत्र वर्ज्य आहे. याप्रमाणे मग या दोष बुद्धी प्रत्येकामध्ये पाहणं आणि गुणांचा स्वीकार करणं. जसा भुंगा हा प्रत्येक फुलावर जातो आणि त्यातला गुण, त्यामधला जो सुगंध आहे तो ग्रहण करतो, त्याप्रमाणे त्यागोय दुष्करो भूमन कामानाम विषयात्मभिः. या ठिकाणी उद्धव म्हणतात, हे देवा, मला आता तत्वज्ञानाचा उपदेश करा. असं म्हटल्यानंतर भगवान म्हणतात, प्रायेण मनुजा लोके लोकतत्वविचक्षणाः समुद्धरन्ति आत्मान मात्मनैवाशुभाषयात्. आत्मनो गुरुरात्मैव पुरुषस्य विशेषतः यत् प्रत्यक्षानुभवानाभ्याम श्रेयोसा वनुविन्दते. हे पा, हे उद्धवा, माणसानी आत्मनो गुरुरात्मैव, बाहेरचा कोणताच गुरु नाही, तुम्ही स्वतःचेच गुरु आहात. आत्मैव, माणसाला अहो गीता सुद्धा हेच सांगते की तुम्ही स्वतःचे शत्रू आहात आणि तुम्ही स्वतःचे पालन करते आहात, कल्याण करते तुम्हीच आहात. आपण स्वतः आत्मा, आपण स्वतःचं जे आत्मतत्व आहे तेच आपल्याला उपदेश करत असतं. म्हणून ते म्हणतात, आपण स्वतःच मित्र आणि शत्रू, हे बाहेरचे कुणीच नाही आहेत, तुम्हीच तुमचे शत्रू आहेत, तुम्हीच तुमचे मित्र आहेत. कशामुळे? जेव्हा तुम्ही उद्धरेद आत्मनात्मानम आत्मानमवसादयेत, आत्मनो, ह्या आपण स्वतःला कमी लेखायचं नाही. उद्धरेद आत्मनात्मानम, दुसरे येतील मला उद्धरून नेतील, माझा उद्धार दुसरे करतील असं समजू नका. दुसरे कोणी तुम्हाला मदत करणार नाही. उद्धरेद आत्मनात्मानम आत्मानमवसादयेत. आणि आत्मैव ह्यात्मनो बंधुर आत्मैव रिपुरात्मनः. आपणच आपले बंधू आहेत आणि आपणच आपले शत्रू आहेत. जर आपण काम क्रोध लोभ मोह आपल्या मनामध्ये ठेवले तर आपण आपले शत्रू आहेत. आणि आपण विवेक अंतःकरणामध्ये ठेवला, त्याप्रमाणे शांती मनामध्ये ठेवली तर आपणच आपले मित्र आहोत. आपला उद्धार आपणच होतो, करता येतो. आणि म्हणून हे उद्धवा, प्रत्यक्ष मनुमानाभ्याम, आधी प्रत्यक्ष अनुमान, 4 प्रकारचे प्रमाण सुरुवातीला भगवान गोपाल कृष्ण सांगतात. आधी प्रत्यक्ष प्रमाण आहे, मग अनुमान प्रमाण आहे, मग उपमान प्रमाण आहे, मग शाब्द प्रमाण आहे. पण हे सगळे लंगडे आहेत. आपण याचं विवरण अनेक वेळेला केलेलं आहे. तेव्हा प्रत्यक्ष अनुमान, प्रत्यक्ष प्रमाण. आता आपल्याला चंद्रावर, चंद्र इथून दिसतो, सुंदर दिसतो, पण चंद्रावर डोंगर आहेत, खड्डे आहेत, दिसतात का? नाही दिसत. म्हणून जे दिसतं प्रत्यक्ष ते खरंच असतं असं नाही. म्हणून आणि विज्ञान तर असं सांगतं की आपल्याला आज ज्या ठिकाणी चांदण्या दिसतात, आज त्या ठिकाणी नाही आहेत, कारण आपली दृष्टी चांदण्यापर्यंत पोचेपर्यंत कितीतरी काळ निघून गेलेला आहे. आणि म्हणून आज जिथं आपल्याला दिसतात ते आजचं नाहीये, 100 वर्षापूर्वीचं आहे, 10,000 वर्षापूर्वीचं आहे. कारण आपली दृष्टी, आपल्या दृष्टीचं जे प्रकाश किरण आहे ते तिथं पोचायला इतके दिवस लागतात. असो, ज्याप्रमाणे सांगायचं तात्पर्य असं की प्रत्यक्ष जी आम्हाला गोष्ट दिसते ती खरी असते असं नाही. अनुमान हे शेवटी अनुमानच आहे. काय हो, आज ढग आलेत, पाऊस येईल, एखादं नाही आला, हा अनुमान झालं. हे अनुमान खरंच होईल असं नाही. म्हणून भगवान अनुमानेना
ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, माणसाने कितीही विचार केला, अनुमान केलं तरी भगवान अनुमानाने कळत नाही. अनुमानेना अनुमानेना श्रुती नेती नेती म्हणती गोविंदू रे. म्हणून प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण, उपमान प्रमाण. उपमान म्हणजे उपमा. देवाला कोणाची उपमा द्यावी? सागर सागरोपमा. हा एखाद्याने विचारलं, समुद्र कसा असतो? मी समुद्रच पाहिला नाही. ते म्हणजे समुद्र पाहायला नाही. नदीसारखा असतो का? नाही. नदी तळ्यासारखा असतो का? नाही हो. मग कशासारखा असतो सांगा ना. ते म्हणतात सागर सागरोपमा. सागराला उपमा सागराचीच आहे. सागर दुसरा कोणासारखा नसतो. तसा भगवान हा गगनम गगनाकारम. आकाश कसं आहे? आकाशासारखं आहे. तसं भगवान हा भगवंतासारखाच आहे. त्याला आपल्याला उपमान देता येणार नाही. आणि शाब्द हे प्रमाण देखील लंगडं पडतं. म्हणून सांख्य योग विशारदा, जे सांख्य लोक योगी आहेत, सांख्य तत्वज्ञानी आहेत, ज्यांनी सांख्य तत्वज्ञान मांडलं, त्यांनी सुद्धा 24 तत्व मानले. परंतु याच्या पलीकडे जे तत्व आहे, 25वावं काळ आहे, 25वा आत्मा आहे, तो त्यांना कळलाच नाही. म्हणून ते म्हणतात अत्र माम मार्ग यत्यद्धा युक्ताभिश्वरम. हे उद्धवा, हाच खरा मार्ग आहे. मी जो सांगतो तो मार्ग आहे. मार्ग म्हणजे संतांनी शोधलेला. आणि म्हणून आता अत्राप्युदारहंती मम इतिहासम पुरातनम. आणि मग भगवान स्वतःचा मंत्र सांगत नाहीत. ते म्हणतात, हे उद्धवा, तुला मी मागचा जुना इतिहास सांगतो, पुरातन इतिहास सांगतो. हा इतिहास कोणाचा आहे? अवधूतस्य संवादम. अवधूत आणि यदू यांचा संवाद सांगतो. यदू कोण आहे? यदू भगवान गोपाल कृष्णाचे पूर्वज आहेत, ज्याच्यापासून यदुकुळ निर्माण झालं, ते यदू आहे. या यदूचा आणि अवधूताचा जो संवाद झाला तो मी तुला सांगतो. याप्रमाणे अवधूत द्विजं कश्चित. अवधूत हे प्रत्यक्ष दत्तात्रेय. अवधूत हे फिरत होते एकदा, आणि फिरता फिरता त्या ठिकाणी कविम निरीक्ष तरुणम यदु प्रवृत्त धर्मवित. फिरता फिरता तिथे यदू महाराज आले आणि यदू महाराज म्हणाले, अहो महाराज, तुम्ही काय फिरता? कुठे फिरता? कुतो बुद्धी रियम ब्रह्मन न करतो सुविशारदा. आणि विद्वांस शरती बालवत, तुम्ही कुणीकडे फिरता? काय फिरता? तुमच्या अंगावरती वस्त्र नाही, प्रावरण नाही, तुम्ही आनंदी मात्र दिसता, खात मात्र काहीच नाही, पण तुम्ही धष्टपुष्ट दिसता. हे कसं काय? आणि तुम्ही काय विचार करता ते आम्हाला सांगा. मुक्त गंगांब इवद्विपाहा. तुम्ही एवढे, तुमच्या चेहऱ्याकडे बघितल्यावर एवढा आनंद तुमच्या चेहऱ्यावर दिसतो की असं वाटतं उन्हाळ्यामध्ये ज्याप्रमाणे खूप तापलेलं ऊन असावं, लाही लाही व्हावी, आणि एखादा हत्ती जसा गंगेमध्ये शांत गार बसावा, तसं तुम्ही दिसू लागले. एवढ्या सगळ्या त्रिविध तापे पोळाला माणसं अधिदैविक, अधिभौतिक, आध्यात्मिक तापाने पोळलेले, आणि तुम्ही एवढे शांत कसं काय? आणि न तप्यसे अग्नीना. कोणत्याही अग्नीला अधिदैविक, अधिभौतिक, आध्यात्मिक त्रासाने तुम्ही त्रासलेले नाही. आणि गंगांभस्त इव द्विपाहा. गंगांभस्त, गंगेमध्ये एखादा हत्ती असावा. संस्कृतमध्ये द्वीप शब्द ऱ्हस्व जर असेल तर हत्ती अर्थ आहे, आणि दीर्घ असेल तर द्वीप. तो ज्या ठिकाणी पाण्याचा आणि जमिनीचा भाग येतो, पाण्यातून वरती आलेला, त्याला द्वीप दीर्घ आहे. तेव्हा संस्कृतमध्ये खूप सूक्ष्मता आहे, म्हणून संस्कृत अवघड आहे. तेव्हा इवद्विपा, तुम्ही हत्तीसारखे शांत दिसता. हे कसं काय? असं म्हटल्यानंतर यदू नैव महाभागो ब्रह्मणेषु मेधसा. आणि मग या यदूनी त्यांना हात जोडले, मला तुम्ही तुमच्या आनंदाचं रहस्य सांगा. आनंदाचं काय रहस्य हो? आनंदात आपण म्हणतो की सुखाचा सदरा जर कोणाचा असेल तर द्या. म्हणजे सुखाचा सदरा? हो. म्हणजे तो सदरा घातला की माणसाला दुःखच होणार नाही. ते म्हणाले असा सदरा नसतो. मग असं वरच्या गोष्टी काहीच नसतात. सुखाचा सदरा, आनंदाचा सदरा मिळत नसतो. मग आनंद हा मनात निर्माण व्हावा लागतो. आणि तो कसा निर्माण करायचा? तर मधु हा हरिणो वीण पिंगला
तुमचे गुरु कोण आहेत ते म्हणतात अहो गुरु कोण, मला 24 गुरु आहेत, एक गुरु नाही. मुद्दा काय चाललाय, श्रीकृष्ण म्हणतात उद्धवाला प्रत्येक गोष्टी दोष पहा आणि गुण घ्या. दोष पाहणे आणि गुण घेणे म्हणजे गुरुत्व. गुरु करणं म्हणजे काय, कानात फुंकणं नाही. बाई म्या गुरु केला 1.25 रुपया दिला, बाई म्या गुरु केला, असा गुरु उपयोगाचा नाही. रामदास स्वामी म्हणतात ऐसे गुरु आडक्याचे 3 मिळाले तरी करू नयेत. एक आडक्याला 3 गुरु मिळाले तरी करू नका. का, हे गुरु नाहीयेत. हे खरा गुरु कोणता, तो सद्गुरु. जो सद्गुरु आपल्याला सन्मार्ग दाखवतो. आणि म्हणून माऊली म्हणतात की जर असा सद्गुरु जर आम्हाला दिसला नसता तर आम्ही वाऱ्या फिरत राहिलो असतो, 10 दिशा भटकत फिरलो असतो. म्हणून आम्हाला हा गुरु सद्गुरु भेटला पाहिजे. आणि सद्गुरु जर भेटला नाही तर शिष्याचा या ठिकाणी खऱ्या अर्थाने उद्धार होऊ शकत नाही. म्हणून ते म्हणतात हा सद्गुरु ज्ञानगुरु हा आपण कसे ज्ञानगुरु आहोत, आपणच आपल्याला विचार केला पाहिजे. म्हणून ते म्हणतात मी 24 गुरु केले. कोणते, ते म्हणतात पृथ्वी, वायू, आकाश, जल, अग्नी, चंद्र, सूर्य, कबूतर, अजगर, समुद्र, पतंग, भुंगा, मधमाशी, हत्ती, हरिण, मासा, पिंगला, बालक, कुमारी म्हणजे कन्या, शरकृत म्हणजे व्याध, कुरर, सर्प, मकडी आणि ऊर्ण नाभी. एवढे 24 गुरु मी केले. ते म्हणजे 24 गुरु केले, त्यातून काय मिळालं, ते म्हणतात त्यातून शिक्षा वृत्ती भरे तेषा, त्यातून मी शिकलो, त्यातून मी ज्ञान आत्मसात केलं आणि प्रत्येक गोष्टीमधून मी शिक्षण घेतलं. तद्विद्वान चलेन मार्गा धर्म शिक्षम क्षितेर्व्रतम. आणि प्रत्येक गोष्टीमधून मी काहीतरी शिकलो. काय शिकलात, ते म्हणतात अहो प्रत्येक गोष्टी कुरंग, मातंग, पतंग, मीन, भृंगा, हता, पंच, भिरेव पंच. पहिल्यांदा कुरंग, मातंग, पतंग, मीन, भृंगा, हता, पंच, भिरेव पंच. ते म्हणतात अशा आधी सुरुवातीला 5 विषय. या 5 विषयामध्ये माणूस अडकलेला आहे. यामध्ये हरिण, कुरंग. हरिण काय करतं, नादलुब्ध असतं. जेव्हा सुंदर गायन चालतं, सुंदर नाद ऐकू येतो, तेव्हा हरिण तिथं लुब्ध होतं. आणि जे एक तटस्थ शांत ऐकत राहतं की ताबडतोब व्याध त्याची हत्या करतो. कशामुळे हरिण मारला गेला हो म्हणले, ते म्हणले ते नादामध्ये नादावला, तल्लीन झाला आणि म्हणून कुरंग याची हत्या झाली. मग त्या दिवशी मी ठरवलं काय, नादाच्या नादाला लागायचं नाही, कुठल्याही मध्ये तल्लीन व्हायचं नाही. मातंग म्हणजे हत्ती पकडायचा असेल, एवढा मोठा ताकदवान हत्ती कसा पकडला जातो, ते म्हणतात अहो तो हत्ती स्पर्श सुखाला लालचावलेला असतो. दुसरी एक मोठी हत्तीन करतात, खाली खोल खड्डा असतो आणि ती हत्तीन केल्याबरोबर गवताची हत्तीन, या हत्तीला वाटतं ही हत्तीनेच आहे, म्हणून तो तिच्याकडे धावत जातो आणि गवताच्या त्या हत्तीणीला स्पर्श केल्याबरोबर त्या खड्ड्यात जाऊन पडतो. खड्ड्यामध्ये मोठं जाळं टाकलेलं असतं, खड्ड्यात पडतो आणि मग त्याला पकडणारे साखळ दंडाने त्याला बांधतात. का हो म्हणले, स्पर्श सुखाला लाल चावला आणि हत्ती अडकला. एवढा मोठा ताकदवान हत्ती पण अडकला. पतंग म्हणजे हा उडणारा एक किडा असतो. पतंग म्हणजे हा मुलं उडवतात आकाशात, तो पतंग नाही. पतंग म्हणजे किडा. तो या दिव्यावरती झडप घालतो, कारण तो रूपाला भाळून तो दिव्यावर झडप घालतो. दीप शिखेवरी पतंग तो प्रेमे प्राणाहुती देतो. तो दीप शिखेवर उडी मारतो, त्याला वाटतं आपण या रूपाकडे जावं आणि रूप आत्मसात करावं, पण ताबडतोब पंख जळून खलास होतो. जगी सांगतात प्रीत पतंगाची खरी, झड घालून प्राण देतो दीपकाचे वरी, असं कवी म्हणतात. असो, पतंग रूपाला भाळला, त्याचप्रमाणे हरिण नादाला भाळला, हत्ती स्पर्श सुखाला भाळला आणि मीन म्हणजे मासा.
अहो काय होतं, मासा इतका चंचल पण कसा पकडला जातो ते म्हणतात, हा जो व्याध असतो किंवा धीवर मासा पकडणारा जो कोळी असतो तो एक अशा प्रकारचं आमिष तयार करतो आणि त्या आमिष लावून एक मांसाचा तुकडा लावलेला आणि तो खाली सोडतो, गळाला आमिष लावलेलं, आणि गळ गिळता घसा फाटे. तो गळ म्हणजे त्याला आमिष लावलेलं आहे, तुकडा लावलेला आहे मांसाचा, ते खाण्यासाठी मासा धडपडतो आणि तो खाल्ल्याबरोबर तो मांसाचा तुकड्याबरोबर तो गळ त्याच्या घशामध्ये अडकतो आणि घसा फाटतो. ताबडतोब माशाला वरती काढतात. एवढा मोठा चंचल मासा पण पकडला जातो. कशामुळे? तो केवळ स्वादाच्या नादी लागला, स्वादामृताच्या नादी लागला. म्हणून स्वादाच्या जिभेच्या नादी लागायचं नाही. जितम रसे जिते रसे. सगळं माणूस जेव्हा जो जीभ जिंकतो त्याला सगळं जिंकल्यासारखं आहे. जितम सर्वे जिते रसे असं म्हटलंय. तुम्ही जर एकदा जीभ जिंकली की तुम्ही सगळं जिंकलं. पहा ना, तुम्ही आपलं आरोग्य सुद्धा कशावर अवलंबून आहे. नाही चटक मटक खावंसं वाटतं की लागले आरोग्य बिघडतं, लागली पोट बिघडतं. ठेचा खावासा वाटतो म्हणजे काय? जिभेचे चोचले करू नका. हे खा वाटतं, ते खा वाटतं, ते खा वाटतं. दिवाळीमध्ये आपण सगळं खात राहतो आणि मग म्हणतो आजारी पडलो. का बरं? तुम्ही जिभेवर नियंत्रणच ठेवलं नाही. तेव्हा जिभेवर नियंत्रण ठेवा, तुम्ही आजारी पडणार नाहीत, तुम्हाला रोग होणार नाही. अहो तुम्ही या संसाराच्या चक्रात अडकणार नाहीत. म्हणून ते म्हणतात, कुरंग मातंग पतंग मीन भृंगा हता पंच भिरेव पंच. पाचवा कोण आहे? भुंगा. अहो एवढा भुंगा. ते म्हणतात, नाही काष्ठाचा गुमान. तुकाराम महाराजांनी म्हटले, नाही काष्ठाचा गुमान गोवी भ्रमरा सुमन. अहो मोठमोठे लाकडं फोडणारा भुंगा. ते म्हणतात, एवढ्या दारुभेद निपुणो विषडंघ्री. दारुभेद, दारू म्हणजे लाकूड. लाकूड कसंही असो भुंगा कोरतो, पण कमल कोरता येत नाही. म्हणले एवढं मऊ कमलाची पाकळी न कोरायला काय झालं? ते म्हणले नाही कोरू शकत. का? प्रेम आड येतं. आणि म्हणून कवी म्हणतात की काय होतं, एक कमलिनी असते, त्या कमलिनीमध्ये संध्याकाळच्या वेळेला भुंगा रसास्वादासाठी जातो आणि तिथं रसपान करतो. करता 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 संध्याकाळची वेळ होते आणि कमलिनी मुकुलित होते, बंद व्हायला लागते. पाकळ्या तिच्या बंद होतात आणि भुंगा आतमध्येच राहतो. रात्रभर तिथे राहतो. त्याला श्वास मिळत नाही, त्याला ऑक्सिजन मिळत नाही आणि तिथं मृतवत होतो. म्हणजे का हो? एवढा मोठा दारुभेद निपुणोपी षडंघ्री. एवढा मोठा या लाकडं फोडणारा भुंगा. नाही काष्ठाचा गुमान पण गोवी भ्रमरा सुमन. पण त्याला मऊ असणार हे पद्म दळ का बरं कुरतडता येत नाही? ते म्हणाने येतं त्याला, पण तो कुरतडत नाही प्रेमामुळं. प्रेमाचा धागा असा आहे की त्याला त्यातून ते कोरावसं वाटत नाही आणि मग तो भुंगा तिथंच अडकतो. आणि कवी म्हणतात, सकाळी एक हत्ती येतो सकाळी पाण्यावर. हत्तीला पाण्यामध्ये जायला फार आवडतं. तो सोंडेने पाणी आपल्या अंगावर घेतो, दुसऱ्याच्या हत्तीच्या अंगावर पाणी टाकतो आणि तेवढ्यात त्याला एक कमळ दिसतं. ते कमळ तो त्या आपल्या सोंडेने त्याला उसकुटून टाकतो आणि ते कमळ असं बाहेर फेकून देतो, तलावाच्या बाहेर, पाण्याच्या बाहेर. आणि त्या कमळाबरोबर तो भुंगाई पडतो. हा हंत हंत नलिनी गज उज्जहार. कवी म्हणतात, हा हंत हंत नलिनी. हे नलिनी, हे कमलिनी, तू तर गेली, पण तुझ्या बरोबर त्या भुंग्यालाही ठार केलंस. भुंगाई गेला आणि तूही गेली. किती वाईट परिस्थिती. तेव्हा हे कशामुळे झालं? केवळ सुगंधाच्या नादाला लागला. मग शब्द, रूप, रस, गंध आणि स्पर्श. शब्दाने कुरंग भुलतो, रूपाने हा पतंग भुलतो, रसाला हा मासा त्यामध्ये अडकतो. शब्द, रूप, रस, गंधाला भुंगा अडकतो आणि स्पर्शाला हत्ती अडकतो. या 5 गोष्टींनी जर 5 लोकांची ही अवस्था होत असेल तर जे 5
गुणांच्या किंवा पाची गोष्टींच्या विषयांच्या नादी लागतात त्या माणसाची काय अवस्था होईल असं या ठिकाणी गोपालकृष्ण सांगतात. ते म्हणतात याप्रमाणे पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच महाभूत, पंच तन्मात्रा, मन बुद्धी चित्त अहंकार असे हे 24 तत्व या जगात आहेत आणि 25वा ईश्वर आहे. म्हणूनच या ठिकाणी अवधूतांनी सुद्धा 24 गुरु केलेले आहेत याप्रमाणे ते सांगतात. आणि मग पुढे ते म्हणतात की याप्रमाणे प्रत्येकामधला मी प्रत्येक गोष्टीकडे मी पाहत होतो, काय काय चाललंय, कोण कशामुळं या ठिकाणी अडकलं, कोण कशामुळं नष्ट झालं हे मी पाहत होतो. आणि पाहता पाहता माझ्या लक्षात आलं की एकेका विषयाच्या नादी लागून एक एक जण नष्ट होतात. आणि मग हे राजा नास्तिथे प्रसंगो वा कर्तव्य क्वचित, आणि माणसाने मी कपोत पक्षी पाहिला. कपोत म्हणजे कबूतर, कबूतर पक्षी मी पाहिला. कपोत कशचिना कशनारण्य कृत निडो वनस्पतौ. एका अरण्यामध्ये हा कबूतर होतं. कबूतर एकटंच फिरत होतं. नंतर काय झालं, एक मादी तिच्याबरोबर तो राहू लागला. मग कबूतर आणि कबुतरीण दोघं जण राहू लागले आणि दोघांचा काय संसार चालला म्हणतात. त्यांनी एक घरटं केलं. त्या घरट्यामध्ये हे दोघं जण अत्यंत आनंदाने या ठिकाणी फिरू लागले, काम करू लागले, आपला आपला संसार करू लागले. इतके तल्लीन झाले या कपोतामध्ये. ते म्हणतात कपोत हा कशा पद्धतीने राहत होता याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे की कपोत कुटुंबासक्त, आपल्या कुटुंबामध्ये आसक्त, केवळ कुटुंबाभरणामध्येच माणूस कसा अडकतो आणि त्यातून तो सर्वस्व कसा विसरतो हे त्यांनी कपोताच्या आख्यानातून सांगितलंय. हा कबूतर आणि कबुतरी आपल्या संसारामध्ये तल्लीन आहे. भर उडायचं, दाणा पाणी आणायचा, तो गेला की ही जायची, त्याच्या मागं आहे तोही जायचा. त्याप्रमाणे कपोत गेला की कपोती जायची, कबूतर गेला की कबुतरीण जायची आणि परत घरट्यामध्ये यायची. दोघांचा दिवसभराचा उद्योग चाललेला. सकाळी उठायचं की कामाला जायचं. दोघंही कामाला आहेत. आजकाल कोणी रिकामं नाही. बायकोही काम करते, नवराही काम करतो. दोघंही घराच्या बाहेर पडतात. स्कूटरवर दोघंही बाहेर पडतात, गाडीमध्ये दोघंही बाहेर पडतात. संध्याकाळी दोघंही परत येतात. आलं की त्यांचा संसार चाललेला. मशगूल झाले संसारामध्ये. नाथाने खूप सुंदर विवरण केले त्यांच्या एकादश स्कंधामध्ये. आणि या मशगूलतेमध्ये आनंदाचा आणखी एक भाग आला. ते म्हणजे यांना मुलं झाले, पिलं झाले. आणि मग काय, त्या पिलासाठी या दोघांची धडपड चालू झाली. पिलासाला, पिलांना जगवायचं, त्यांना मोठं करायचं, त्यांना दाणा पाणी द्यायचा. यासाठी हा कबूतर भर जायचा, परत यायचा. कबुतरीने त्याच्या मागे जायची. आणि याप्रमाणे एके दिवशी व्याधाने हे पाहिलं, अरे या घरट्यामध्ये एक कबूतर आहे, एक कबुतरीण आहे आणि त्यांची पिलं आहेत. व्याधाने, मरणाचे स्मरणासावे. व्याध कोण आहे? मृत्यू आहे. मृत्यूचं लक्ष असतं तुमच्याकडं. आपलं लक्ष नसतं, पण मृत्यूचं लक्ष तुमच्याकडे. तो व्याध पाहतो, निरखतो आणि बरोबर ज्याला आपण म्हणतो ना, याच्यावर त्यांनी रेकी केली. रेकी आजकाल रेकी करतात ना, लक्ष ठेवतात. कोण जातं, कधी जातं, कुठं जातं, कुठं कोण परत घरी येतं, कोण रिकामं येतं, कोण काय घेऊन येतं, सगळे रेकी केली. आणि रेकी केल्यानंतर एके दिवशी कबूतर आणि कबुतरीण बाहेर या मुलांच्यासाठी गेले, दाणा पाणी आणण्यासाठी. तोंडामध्ये दाणा आणावा, चुचू चुचू मुलांनी करावं या पिलांनी, आणि त्यांनी त्यांच्या ओठामध्ये दाणा द्यावा. याप्रमाणे पुन्हा जावं, पुन्हा यावं, असं जे तल्लीन झाले. एके दिवशी या व्याधाने तिथे एक जाळं अंथरलं. एक जाळं अंथरलं आणि जाळ्यामध्ये काही दाणे टाकले. आता पिलांना काय माहिती, अज्ञानी बिचारे चुचू 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 करत समोर आले. घरट्यामध्ये पाहिले, त्यांना दाणे दिसले. दाणे दिसल्याबरोबर एकाने खाली उडी मारली, दुसऱ्याने मारली, तिसऱ्याने मारली. झाले, त्या जाळ्यात अडकले त्यांचे पाय. खाण्यासाठी म्हणून ते पुढे आले तर जाळ्यात पाय अडकले. तेवढ्यात कबुतरीण आली, तोंडामध्ये दाणा घेऊन चुचू चुचू चू करत आली. आल्या बरोबर घरट्यामध्ये पाहिलं, इकडं तिकडं अशी तशी पाहते तर तिला घरट्यात कोणी दिसेना. अरे घरटं रिकामं कसं, मुलांचे आवाज येईनात. खाली पाहिलं तर अरे 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 आपले पिलं खालून चू 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 करत आपल्या आईकडे पाहतायत.
दुःख वाटलं, वाईट वाटलं आणि एवढ्यात त्या व्याधाने बरोबर बाण मारला, तो तिच्या छातीलाच लागला. ताबडतोब ती खाली पडली. थोड्या वेळाने कपोत आला. कबूतर, त्याला वाटलं अरे सगळेच घरी असतील, आता काय दिवाळीचा दिवस आहे, पाडव्याचा दिवस आहे, काही खायला प्यायला चांगलं मिळेल, म्हणून तो घरी आला. आल्याबरोबर पाहिलं तर शून्य सद्मसू, घर रिकामं दिसलं, शून्यवत दिसलं. असं तसं इकडं तिकडं पाहतोय, अरे काय झालं, कुठे गेले, आपली मुलं कुठे आहेत, आपली पत्नी कुठे आहे, पाहतो तर कुठं दिसेना. खाली पाहतात तर अरे त्या छातीमध्ये बाण घुसलेला आपल्या पत्नीच्या, आणि ताबडतोब पंख लांबवलेले. त्या निष्प्राण देह पडला श्रमही निमाले. ते म्हणतात ताबडतोब या व्याधाने पाहिलं की बस हीच वेळ आहे, आता याचं लक्ष नाहीये. त्याने दुसराही बाण जोडला, ताबडतोब कपोताला खाली पाडलं आणि तोही त्या जाळ्यामध्ये अडकला. ते म्हणतात पदलांब विले. हा छातीमध्ये बाण बसल्याबरोबर त्यातून रक्त आलं आणि तो खाली पडला. पाय त्यांनी लांबवले आणि चंचू तशीच उघडी पदलांब विले. निष्प्राण देह पडला श्रमही निमाले. निष्प्राण होऊन पडला आणि मग ताबडतोब या व्याधाने ते जाळं घेतलं आणि निघाले. म्हणतात अवधूत महाराज, मी रोज पाहत होतो हे, आणि मग माझ्या लक्षात आलं की अरे अरे कुटुंबासक्त माणसाने राहू नये. यावर नाथाने खूप सुंदर विवरण केलेले आहे. माणूस हा अवधूत म्हणतात मी पाहत होतो, त्यातून मी हा उपदेश घेतला की माणसाने कुटुंबासक्त राहिलं तर काय होतं. आणि यावर नाथाने टीका करताना म्हटलंय, बैसली साखरे वरी माशी मारिताही नुडे जैसी तैसा भोगिता विषयाशी जरा मरणाशी नाठवी. प्रत्येकाला आपल्याला वाटतं की आपण अमरच आहे, तो मेला तो गेला, मी थोडाच मरतोय, आत्ता थोडाच मरतोय मी. अरे तुला स्वतःबद्दल एवढा काय आत्मविश्वास वाटतो. ते म्हणतात बैसली साखरेवरी माशी, साखरेवर माशी बसावी आणि तिला उठ म्हणलं तरी तिने उठू नये. मारिताई नुडे जैसी, ती उडत नाही. तैसा भोगिता विषयाशी जरा मरणाशी नाठवी. म्हातारपण आलं तरी आपल्याला वाटत नाही आपण म्हातारे झालो, आणि मृत्यू दाराशी आला तरी आपल्याला मृत्यूचं जाणीव नसते. आणि यावर माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात साखरेची या राशी बैसली नुठे माशी ठेला बेडूक कुंडी मशक कुंतला शेंबुडी. साखरेवर बसलेली माशी ती जशी लवकर उठत नाही, असं उदाहरण माऊलीने सुद्धा दिलेलं आहे. याप्रमाणे एवं कुटुंबे शांतात्मा द्वंद्वा राम पतत्रिवत पुष्ण कुटुंबम कृपण शानुबंधो वसीदती. ते म्हणतात कुटुंबामध्ये आसक्त राहू नका, संसार करा, संसार करावा नेटका, पण संसारामध्ये अडकू नका. त्यामध्ये ग्रहेषु खगवत सक्तः तमारूढच्युतं विभुः. त्या ठिकाणी आरूढ होणे, आरूढ होणं म्हणजे आरूढच्युत शब्द या ठिकाणी वापरलाय आणि नाथाने यावर खूप सुंदर विवरण केलंय. आरूढच्युत म्हणजे काय, त्याला पढत मूर्ख म्हटलंय. आरूढ होऊन घसरलेला मनुष्य जन्म म्हणजे काय. नाथ म्हणतात तुम्ही आता आरूढ झालात. आरूढ म्हणजे तुम्ही घोड्यावर बसलात, आता फक्त घोडा पुढे न्यायचा आहे तुम्हाला. पण जर तुम्हाला तो घोडा नीट चालवता नाही आला, घोड्यावर बसता नाही आलं, तर घोडा तुम्हाला खाली पाडतो. त्याप्रमाणे मनुष्य जन्म म्हणजे तुम्ही आरूढ झालात, पण मुक्तीप्राप्तीसाठी योग्य झालात. पण जर तुम्ही या संसाराच्या मध्ये आसक्त राहिलात तर तुम्ही पढत मूर्ख आहेत, आरूढ च्युत आहेत. ज्याप्रमाणे ते म्हणतात हे राजा, मी अशा प्रकारचे या कबुतरातून हे शिकलो. त्यानंतर प्रत्येकाकडून एक एक गुण घेतला. पृथ्वीकडून मी क्षमा गुण घेतला. आपण एवढ्या लाथा मारतो पण पृथ्वी आपल्याला क्षमा करते, ती म्हणून ते तिला क्षमा हे नाव आहे. वृक्ष उपकार करतात म्हणून वृक्षाकडून मी परोपकाराय फलंती वृक्षाः परोपकाराय वहंती नद्याः. परोपकारासाठी आपण जगावं म्हणून संत हे परोपकारासाठी जगतात. परोपकारार्थ संपूर्ण जीवन ते व्यतीत करतात. वायू सर्वत्र फिरतो पण तो अलिप्त आहे, तो कुठेच लिप्त नाहीये. तो सुगंधावरही जातो आणि दुर्गंधावरही जातो, पण तो कुठे थांबत नाही. वायूकडून मी हा गुण घेतला की कुठेही स्थिर राहायचं नाही. ग्रहे
अतिथवत वसन, घरी सुद्धा अतिथीप्रमाणे राहा असं म्हटलंय त्यांनी. अतिथी जसा अलिप्तपणाने वागतो राहतो तसं तुम्ही राहा, त्यात लिप्त होऊ नका. आकाशाकडून निर्लेपपणाचा गुण मी घेतला. आकाश उष्णतेने तापत नाही आणि पाऊस आला तर ते ओलं होत नाही, तसा आपण सर्व साक्षी आणि निर्लेप आहोत. पाण्यापासून मी शुद्धतेचा गुण घेतला. पाणी नेहमी शुद्ध आहे, नित्य शुद्ध मुक्त अशा प्रकारचं पाणी आहे. पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिलाया वैसा, तसं आपण प्रत्येकामध्ये मिसळून राहू. गंगा गए गंगादास, गंगेच्या ठिकाणून फिरत, क्या है तुम्हारा नाम क्या है? मेरा नाम तो गंगादास है. यमुना गए जमुनादास, जमुनेला गेले, तुमचं नाव काय? जमुनादास हूं मैं. अरे उधर तो गंगादास थे, तो गंगे के सामने गंगादास और यमुना नदी के तीर पर यमुनादास. तेव्हा आपण ज्याच्याकडे राहिलो, जिथे राहिलो त्याच्या साथने होऊन राहा, तिथेच त्याच्याप्रमाणे आपण राहा. म्हणून पाण्याप्रमाणे, पाण्याकडून ही शुद्धतेचा आणि इतरांना पाणी शुद्ध करतो हा गुण घेतला. चंद्राकडून एक गुण घेतला. चंद्र शुक्ल पक्षामध्ये चंद्र आपल्याला पौर्णिमेचा दिसतो, पण नंतर एक 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 कला त्याच्या कमी व्हायला लागतात आणि अमावास्याला चंद्र एकदम काळा ठिक्कर दिसतो. पण चंद्राला कधीच दुःख होत नाही. म्हणून कधी आली जरी कष्ट दशा पार, न टाकीती धैर्य कदापि थोर. तुमच्यावर संकट येणारच आहेत ना. आयुष्य नेहमी काय जसं तसं राहतं का? वर खाली चढ उतार चाललेलेच आहेत. कधी श्रीमंती आहे, कधी गरिबी आहे, कधी प्राप्त होतं, कधी मिळतं, कधी मिळत नाही. पण आपल्या मनाचा संतुलन कधी बिघडता कामा नये. म्हणून ते म्हणतात कितीही जरी कष्टदशा आली तरी नटा किती धैर्य कदापि थोर, केला जरी पोत बळेची खाली, ज्वाला तरीही वरती उफाळे. आपण पोत खाली केला तरी अग्नीची ज्वाळा वरतीच उफाळते. तसा संत महात्मे हे किती दुःखामध्ये असले तरी ते आपला धैर्य हा गुण कधी सोडत नाही. अर्थात मनाची एकतानता, मनाची स्थिरता कधी नष्ट होत नाही. याप्रमाणे चंद्राच्या कडून मी हा गुण घेतला की माणसाच्या देहाच्या अवस्था आहेत. वस्तूच्या विकाराप्रमाणे आत्म्याला विकार नाहीयेत. जायते वर्धते विपरिणमते अपक्षीयते विनश्यती हे शरीराच्या अवस्था आहेत. मन किंवा आपल्या आत्म्याच्या ह्या अवस्था नाही. आत्मा नित्य शुद्ध बुद्ध मुक्त आहे. म्हणून चंद्राकडून हा गुण घेतला. अग्नीकडून तेजस्वितेचा आणि सर्व भक्षीपणाचा गुण घेतला. पावकत्व म्हणजे निर्दोषपणा. त्यानंतर ऊर्ध्वगामी वरती जाण्याची प्रवृत्ती ही अग्नीकडून घेतली. सूर्याकडून तो उन्हाळ्यामध्ये सगळं उष्णतेचं पाणी सगळं शोषून घेतो उष्णतेने आणि पावसाळ्यामध्ये पुन्हा परत देतो. योगी असाच असतो. तो काही आपल्याजवळ ठेवत नाही आणि तो सर्वांना ते देत असतो. गुणैर्गुणानुपादते यथा काल विमुंचते न तेषु योगी गोदीर्घा इव गोपती. गोपती म्हणजे सूर्य. याप्रमाणे हा मी गुण घेतला. आता ते म्हणतात की हे राजा सुखमैंद्रियकम राजन स्वर्गो नरक एवच. मी अजगराकडून गुण घेतला. कोणता? निवांत राहायचं, कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण शांत राहायचं. इंद्रिय सुख हे सगळीकडे सगळ्यांना सारखंच आहे. स्वर्गामध्ये जो आनंद देवांना आहे तोच नरकामधल्या किड्याला आनंद आहे. इंद्रिय सुख सगळ्यांना सारखंच आहे, त्यामुळं दुःखप्रदच आहे. समाधानी राहायचा गुण घेतला. समुद्राकडून गांभीर्य कायमस्वरूपी. समुद्र हा नेहमी गंभीर आहे, तो कधी मर्यादा सोडत नाही. तेव्हा मी हा गुण मर्यादातिक्रम न करण्याचा गुण मी त्यांच्याकडून घेतला. त्यानंतर मधुमक्षिका माशी, हिच्याकडून मधमाशी, हिच्याकडून काय घेतलं? मधमाशी काय करते? वेगवेगळ्या फुलांचा मधला मध गोळा करते आणि साठवणूक करून ठेवते. साठेबाजी. आणि साठवणूक करून ठेवली, आता उद्या आता परवा करत साठवते. आणि एके दिवशी एखादा मनुष्य येतो आणि तो त्याच्यावरती बरोबर टेंबा घेऊन येतो. रात्री सगळा मोहळ जाळून टाकतो, माशा उठून जातात आणि त्यातला मग घेऊन जातो. त्याप्रमाणे तुम्ही साठवणूक करू नका, संग्रहवृत्ती करू नका. माणसाने याचा त्याचा 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 संग्रह करायचा आणि सगळा चोर एके दिवशी घेऊन जातो. काय झालं म्हणजे चोरी झाली.
आणलं होतं सोनं कशातून, लॉकर मधून, आणि रात्रीच चोरी झाली बघा, सगळं सोनं गेलं. अरे संग्रहवृत्ती ठेवता कशाला? त्यापेक्षा तुम्ही संग्रह कोण करी, अशाश्वत संग्रह कोण करी. याप्रमाणे कष्टी मधुसंची माशी, माशी कष्टाने मधूचा संचय करते. म्हणून तुम्ही कामापुरतं घ्या, कामापुरतं जगा. उद्याचा विचार करू नका. उद्या आपल्याला अजून हे पाहिजे ते पाहिजे, याच्या संग्रहवृत्तीने आपलं नुकसान होईल. म्हणून ते चोराचं धन ठरतं. याप्रमाणे बालक, लहान मुलाकडून मी गुण घेतला, कोणत्याही वस्तूबद्दल तो आसक्त नसतो. लहान 3 वर्षाचा 2 वर्षाचा मुलगा मुलगी एक वस्तू घेतो, दुसरी समोर आली की ती फेकून देतो, की दुसरी घेतो. एक वस्तू की दुसरी वस्तू. याप्रमाणे विद्वान शरती बालवत, तसा विद्वान हा कधीच कुठे लिप्त राहत नाही. लहान मुलासारखी वृत्ती, कितीही प्रौढत्वी निज शैशवास जपणे बाणा कवीचा असे. आपण किती प्रौढ झालो तरी लहान मुलाची वृत्ती, आनंदी वृत्ती, त्याचप्रमाणे प्रत्येक कुठल्याही वस्तूबद्दल आसक्ती नसलेली वृत्ती आपण ठेवली पाहिजे. त्यानंतर मधुकर वृत्तीने आपण राहिलं पाहिजे. त्यानंतर भिंगुर्टीकडून मी गुण घेतला. ते म्हणतात भिंगुर्टीकडून काय गुण घेतला, की भिंगुर्टी ही काय करायची, ती एका आळीला आणते. आळीला आणल्यानंतर ती कुंभारीण म्हणतात त्याला, ती एका आळीला घेऊन येते आणि आपल्या घरट्यामध्ये ठेवते. आणि जाता येता तिला टोचते, तिला त्रास देते, जाता येता त्रास देते. इतकी ती त्रस्त होती की आता सारखं तिला वाटतं भिंगुर्टी येईल, भिंगुर्टी येईल, मला टोचेल, मला त्रास होईल. आणि एके दिवशी तिलाच पंख फुटतात. आणि तुका म्हणे आळी जेवी नभेची वेगळी. तुकाराम महाराजांनी सुद्धा हे उदाहरण दिलेले आहे. आळी ही वेगळी राहत नाही, तीच भिंगुर्टी होते, तिला पंख फुटतात, ती उठून निघून जाते. तेव्हा तसा माणूस सुद्धा भगवंताच्या सतत चिंतनामध्ये राहिला तर तोच देव होतो. देव कोण असतो? आपणच देव होतो. याप्रमाणे सारंग एव सारभूत, याप्रमाणे भिंगुर्टीचं उदाहरण सांगितलं. तत्संगी संगताम भयाद्वापी याती तत्स्वरूपताम, ती स्वरूपता प्राप्त होते. त्यानंतर ते म्हणतात की हे राजा, मी असं भिक्षा मागता मागता एकाकडे गेलो. तिथे एक कन्या, सुकन्या बसलेली होती, एक मुलगी बसलेली होती. आणि ती साळी कांडत होती. साळी कांडता कांडता तिच्या हातामध्ये मुसळ होतं, खाली उखळामध्ये साळी होत्या. आणि ती साळी कांडत असताना तिच्या हातामध्ये बांगड्या होत्या. ती एक 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 बांगड्या तिने काढून ठेवायला सुरुवात केली. मी ओम भवती भिक्षां देही म्हणून मी तिथे गेलो. ती एक 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 बांगड्या काढायला लागली. शेवटी एक एकच बांगडी शिल्लक राहिली आणि ती मला वाढायला घेऊन आली. मी म्हणलं, का ग तू अशी एक एक बांगडी का काढायला लागलीस? ती म्हणाली, अहो पाहुणे आलेत मला बघायला, आज पाडव्याचा दिवस आहे, शुभ दिवस आहे, मला पाहुणे पाहायला आलेत आणि माझ्या माणसाने एक पाहिजे, म्हणजे स्पर्धेने अभ्यास होतो. आणि गाणं म्हणायचं असेल तर 3 पाहिजेत, गाणं म्हणणारा, एक तबला वाजवणारा, एक पेटी वाजवणारा. आणि बाहेर गावी कुठे जायचं असलं तर चतुष्पथा 4 जण पाहिजेत, एक रस्ता चुकला तर दुसरा सांगायला. म्हणून 4 दिशेला आपल्याला जाता येतं. असो, याप्रमाणे मग राजा, मी जनकाच्या नगरीमधल्या पिंगला वेश्येचं उदाहरण देतात. मी जनकाच्या नगरीमध्ये गेलो, तिथे पिंगला नावाची वेश्या होती. संकेतोपजीवनी, संकेतावर जीवन जगणारी. सौंदर्य तिच्याजवळ होतं, लावण्य होतं, अलंकार होते, दागदागिने होते, नवे अशा प्रकारचे कपडे घालून, नव्या साड्या लुगडे वगैरे नेसून ती दारामध्ये बसली. संध्याकाळच्या वेळेला हातामध्ये विडा होता, पान खाल्लं आणि पावडर स्नो वगैरे लावून दारात बसली. का? संकेतोपजीविनी वेश्या होती ती, दारात बसणार. म्हणून आजकाल तर कोणी दारात बसायला लागलं. पूर्वीच्या काळातल्या बायका दारात बसत नव्हत्या, दारात बसणं चांगलं नाही. तेव्हा दारामध्ये बसली आणि वाट पाहिली. यापेक्षा जास्त पैसे देणारं कुणी मिळेल, यापेक्षा जास्त धनी कुणी देईल. आणि रात्र 9 वाजले, 10 वाजले, 11, 12, 1 रात्र उलटून गेली, मध्यरात्र झाली, कोणीही तिच्याकडे धनिक आला नाही. आणि मग ती परत आली. आणि आल्यानंतर ती म्हणली, एवढ्या काळ जर मी देवाची प्रार्थना केली असती तर प्रत्यक्ष भगवान प्रसन्न झाला असता. अहो, मी राहते कुठे? मी विदेहाच्या नगरीत राहते आणि मी अजून देहात्मवादी. अहो, मी अजून देहावरच माझं प्रेम करते. स्तनव मांसिक ग्रंथी. अहो,
माझ्याजवळ जे शरीर आहे ते काय आहे? सगळं श्लेष्मागारम. नाक खूप सुंदर आहे, त्याच्यामध्ये नथ घातली, पण श्लेष्मागारम, त्याच्यात शेंबूड आहे, हे लक्षात घ्या. आणि कितीही जरी आपण सुंदर असलो तर रक्त, मेद, मांस, मज्जा, अस्थी यांनीच भरलेलं आहे, दुसरं काय याच्यामध्ये. म्हणून स्तनव मांस ग्रंथी या ठिकाणी संपूर्ण शरीराकडं आपण जर दोषबुद्धीने पाहिलं तर शरीराला वरतून नटवण्यात काय अर्थ आहे? अहो, हे चर्म आहे, हे केवळ चामडं आहे, चामडं. त्या चामड्याला तुम्ही किती नटवता, त्यापेक्षा अंतरंगातल्या परमेश्वराचा विचार करा. मी मुक्त झाले असते असं तिने विचार केला. आणि ती म्हणतात, जववरी गाठी असे धन, तववरी वेश्येचे सौजन्य. याप्रमाणे का भाडीचा कवडा वेचे, मग दारे चिंबू नये ते तियेचे, ऐसे नाजीरवाणी दीक्षिताचे काही सांगो. याप्रमाणे तिने सांगितलं. त्यानंतर शरकृत म्हणजे, आणि ती मुक्त झाली. या ठिकाणी सांगायचं तात्पर्य काय? ही वेश्या मुक्त झाली, पिंगला वेश्या मुक्त झाली, हे सांगायचे. त्यानंतर शरकृत म्हणजे व्याध, तो बाण तयार करत होता. करता 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 इतका तल्लीन झाला बाणाचं टोक करण्यामध्ये की तिथून राजाची स्वारी गेली. अहो, राजा म्हणजे तो काय एकटा जाणार आहे का? त्याच्यावर हत्ती आहेत, घोडे आहेत, रथ आहेत, पायंदळ आहेत, त्याचे नोकर चाकर, बँड बाजा सगळे ना, सगळा राजाचा सगळा लवाजमा गेला. त्याला एकाने विचारलं, महाराज इथून राजेसाहेब गेले का? तो म्हणला, काय किंवा माझं लक्ष नव्हतं. तुमचं लक्ष नव्हतं? तुम्ही इथेच आहेत केव्हापासून? 2 घंट्यापासून मी इथे. मग राजेसाहेब याच रस्त्याने गेले, मी पाहिलं नाही का? तो त्याच्या बाणाच्या नादात इतका तल्लीन होता. तसं माणसाने संसार करावा, पण तन्मयता संसाराच्या ऐवजी परमेश्वराच्या चरणाशी ठेवावी. म्हणून जरी या ठिकाणी बाजारात समाधी लागते काही काही लोकांना, ते म्हणतात जने वसन कोपी वने विरागी, वने वसन कोपी जने विरागी. अहो, एखादा वनामध्ये जाऊन विरागी होत नाही आणि एखादा जनामध्ये राहून विरागीपणा होतो. म्हणून ते म्हणतात की अशा पद्धतीने हा शरकृत यातली एकाग्रता मी घेतली, याला असंप्रज्ञात समाधी असं म्हणतात. याप्रमाणे वृत्ती शून्यता. कुरर नावाचा पक्षी मी पाहिला, इतकं बारीक निरीक्षण केलं त्यांनी. एक पक्षी होता कुरर नावाचा, त्यांनी एक मांसाचा तुकडा उचलला आणि घेऊन चालला की त्याच्या मागे अनेक दुसरे गिधाडं लागले, त्याला मारायला लागले. त्यांनी विचार केला, माझ्या मागं काय यायला लागले ते? अरे म्हणले, माझ्या मागं नाही यायले, हे माझ्या तोंडात जो तुकडा आहे ना त्याच्यासाठी या मांसाचा तुकडा फेकून द्या म्हणले. तो तुकडा त्यांनी तो तुकडा फेकून दिला, सगळे गिधाडं त्या तुकड्याच्या मागे गेले. म्हणून तुम्ही कोणाच्या पासून काहीच घेऊ नका. लोभ हा वाईट आहे. आणि म्हणून कुरर पक्षापासून, कुरर म्हणजे टिटिवी, त्या म्हणतात अशा पद्धतीने उर्ण नाभीकडून कोष्टी जसा आपल्या पोटातूनच धागा निर्माण करतो, त्यावर खेळतो आणि आपल्याच पोटामध्ये तो विलीन करतो, त्याप्रमाणे ईश्वर विश्व निर्माण करतो, पालन करतो आणि संहार करतो. सर्प हा मुंग्यांनी केलेल्या वारुळात सुखाने राहतो. म्हणून सुखी कोण आहे? घर बांधणारा सुखी नाहीये. घर बांधलेला जो मालक आहे, तिथं जो त्या ठिकाणी भाडे करून राहतो तो सुखी आहे. कारण काहीच न करता तो आनंदाने तिथं राहतो. नंतर म्हणतो मी 12 वर्ष राहिलो, आता ही माझीच जागा आहे. का? भाडे तत्वाचा कायदाच वेगळा आहे, त्यामुळे मालकाच्या विरोधात जातो. असो, याप्रमाणे मुंग्यांनी केलेल्या वारुळात सर्प जाऊन बसतो. सर्प स्वतःचं घर बांधत नाही. तसं माणसाने जनसंघाचा त्याग करावा, अपरिग्रह स्वीकारावा. याप्रमाणे ते म्हणतात कामापुरता आपण वापर करावा सगळ्या गोष्टीचा. हा मनुष्य देह म्हणजे कल्पवृक्ष आहे, ते आपल्याला इच्छित फळ आपल्याला प्रदान करतं. याप्रमाणे हे सगळे 24 गुरुचं विवरण या ठिकाणी केलं. आणि 24 गुरुचं विवरण केल्यानंतर ते म्हणतात याप्रमाणे प्रत्येकाकडून मी एक एक गुण घेतला, त्यांचे दोष पाहिले आणि आसक्ती इथून सोडून टाकली. श्री भगवान म्हणतात इत्युक्त असं यदुम विप्र, एवढं सगळं यदूला सांगितलं अवधूतानी. आणि अवधूत महाराज म्हणतात की मला कशाची चिंता नाही. अहो, क्वचित भूमाव शय्या, कधी कधी मी भूमीवर झोपतो, मला त्याचं काही दुःख वाटत नाही. आणि क्वचितपि पर्यंक शयने, कधी कधी मला राजे, तुझ्यासारखे राजे येतात, मला म्हणतात चला आपल्या घरी, पलंगावर माझी व्यवस्था करतात. आज पाडवाय म्हटल्यानंतर मला गादी गिर्दी, पंचपक्वान्नाचं जेवण, चांदीचं ताट, चांदीच्या वाट्या,
हे सगळं मला देतात, गंध वगैरे लावतात, नवल वस्त्र देतात, 5-10 बोटात 10 अंगठ्या घालतात, लॉकेट घालतात, त्याप्रमाणे मला वस्त्रप्रावरणाने सजून टाकतात. आणि मी मात्र जाताना हे सगळं टाकून देतो, कारण या कशाचीच मला गरज नाही. मला भगवंतांनी दिलेला हात हा माझा उशी म्हणून मी वापरतो. आणि आकाश मंडप पृथ्वी आसन रमे तेथे मन क्रीडा करी. आकाश हे मंडप आहे, पृथ्वी आसन आहे. मला आसनाची गरज नाही, गादीची गरज नाही, पृथ्वी देवाने दिली ना. त्याप्रमाणे वरच्या गगनम खम वितानम, आकाश म्हणजे वितान आहे, ते मंडप आहे माझ्यासाठी. मला दुसऱ्या मंडपाची गरज नाही. आणि या बाहू हेच माझ्या उशा आहेत. आणि पाणी पात्र, मला पात्राची गरज नाही. 2 हात असे केले की त्याच्यात मला सगळं मिळतं. पाणी पात्र म्हणतात त्याला. आपल्या महानुभावामध्ये सुद्धा हेच म्हटलंय की 2 हात घेतले की त्यात माणसाला जेवता येतं, खाता येतं. एका हातात भाकरी घ्यायची, दुसऱ्या हाताने खायचं. काय लागतं म्हणले त्याला? कशाला पाहिजे भांडेन कुंडेन? त्याचप्रमाणे हे सगळ्या वस्तू कशाला गोळा करायच्या? म्हणून ते म्हणतात की मी अशा पद्धतीने राहतो. अवधूत वच श्रुत्वा, हे सगळे अवधूताचं वचन ऐकलं आणि मग राजाने त्याला नमस्कार केला, यदूंनी नमस्कार केला. ते म्हणतात पूर्वेशांनस्य पूर्वजा, कृष्ण म्हणतात हे आमचे पूर्वज होते यदू. सर्वसंग विनिर्मुक्त समचित्तो बभूव, याप्रमाणे ते समचित्त झाले आणि ते मुक्त झाले. नानात्मकत्वात विफल भेदात्मगुणैहि. आता या ठिकाणी माणसाने कसं राहावं, माणसाने वागावं कसं? आचार्योर ऋणाद्य साज्ञन्ते वास्योत्तराणीच तत्संधानं प्रवचनं विद्यासंधी सुखावहा. आता या ठिकाणी नातरी जाळोनी तृण वन्नी विझे आपण तैसे भेदून आशोनी जाणं ज्ञानही नुरे. आता हे उद्धवा, ज्ञान माणसाने आत्मसात केल्यानंतर ज्ञानाचाही निराश झाला पाहिजे, कारण पुन्हा ज्ञानाचा अभिमान होतो माणसाला आणि ज्ञानच पुन्हा बंधनकारक ठरतं. एखाद्या वेळेला अज्ञान बंधनकारक ठरत नाही, पण ज्ञान बंधनकारक ठरतं. आणि म्हणून हे उद्धवा, तुला आता मी यानंतर ज्ञानोपदेश करणार आहे. ज्ञान कसं नष्ट करायचं ते सांगणार आहे. आणि त्या ठिकाणी प्रवचन म्हणजे काय हे त्यांनी सांगितले. प्रवचन कशाला म्हणायचं? आचार्योरेणाद्या, आचार्य म्हणजे वरची आरणी आहे आणि शिष्य म्हणजे खालची आरणी आहे. आणि त्यातून जे प्रगट होतं ती विद्या, ते ज्ञान म्हणजे अग्नी आहे. ज्ञान हा अग्नी आहे. म्हणून तत्संधानम प्रवचनम, त्याला संधान, त्याचं जे संधान आहे, अनुसंधान आहे, त्याला प्रवचन म्हटलंय. प्रवचन म्हणजे काय? तर शिष्य आणि गुरु यांच्यातला संवाद म्हणजे प्रवचन आणि त्यातून प्रगट होणारं म्हणजे ज्ञान. ते तत्संधी सुखावहा, याप्रमाणे वैशारदी साथी विशुद्ध बुद्धीर धुनोती माया गुण संप्रवृत्तम, याप्रमाणे वैशारदी बुद्धी माणसाने केली पाहिजे. आता यानंतर तुला मी स्वर्ग म्हणजे काय, क्षीण पुण्याने माणूस कसा खाली पडतो आणि ब्राह्मणाचे बद्ध मुक्त हा काय आहे, या ठिकाणी भगवान म्हणतात बद्धो मुक्त इथे व्याख्या गुणतो वेन वस्तुतः गुणस्य माया मूलत्वात् नमे मोक्षो न बंधनम. आता या ठिकाणी उद्धव विचारतात भगवंता, बद्ध कोणाला म्हणायचं आणि मुक्त कोणाला म्हणायचं ते मला सांगा. हा अमुक एक बद्ध आहे आणि अमुक एक मुक्त आहे, हे मला सांगा. असं म्हणल्यानंतर भगवान बद्ध मुक्ताची व्याख्या काय, बद्ध कोणाला म्हणायचं, मुक्त कोणाला म्हणायचं, त्याची व्याख्या काय, या संबंधी जे विवेचन करतील तो सगळा भाग उद्याच्या चिंतनात सांगण्यात येईल. हरे नमः. पुंडलिक वरदे विठ्ठल सीताकांत स्मरण. जय जय राम. पार्वती पते हर हर महादेव. श्रीमज्जनार्दन गुरुमूर्ती.